राम राम मंडळी, कसे आहात? आज मकर संक्रांत आहे आणि त्यामुळं मी लवकर उठले होते. पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यासाठी फटाफट डाळ कुकरमध्ये शिजवली. पुरणपोळी म्हटलं की भजी तर असायलाच हवीत. मग इकडं भजी एका साईडला करून घेतली आणि डाळ वगैरे शिजवून डाळ परतून घेतली आणि बऱ्यापैकी पटपट उरकून ह्या पुरणपोळ्या मी तयार करायला घेतल्या. आता पुरणपोळ्या लाटून मग संक्रांतीची तयारी करायची आणि मंदिरामध्ये जायचं. पुरणपोळी म्हटलं की आमच्या घरामध्ये सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे आणि माझ्या मिस्टरांना, मला दोघांनाही खूप आवडतात पोळ्या. आणि मी कोणताही सण असू द्या, मी पोळ्या ह्या करतेच. दोघं जरी असलो तरी पोळ्या करतेच. आणि हा आमचा नैवेद्य तयार झाला. मकर संक्रांतीच्या खाद्यपदार्थामध्ये पोळी हा विशेष असला तरी जास्त विशेष म्हणजे भोगीची भाजी आदल्या दिवशीची असते. ही तयार झालेली आहे हळदी कुंकू संक्रांतीला जाण्यासाठी. आणि यांनी पण सगळी तयारी केलेली आहे. पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, खोबरं वगैरे भरत आहेत. सर्व काही यांनीच भरण्याची तयारी केलेली आहे, त्यामुळे मला काही बघावं लागलं नाहीये. मला स्वयंपाक झाला की मी पटकन आवरलं बाकी. आणि काय काय घेतलं? खारीक, सुपारी, हळद, कुंकू, ओके, पानं, आहे, तिळगुळ आहे, तिळगुळ आहेतच की, पाणी आहे, पाणी ठेवलेले आहे आणि ही आहे, त्याला फक्त चिरणी आहे. चिरायची पावट्याची शेंगा त्याच्यात टाका आणि वरण. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश, हा सुरुवातीचा गोडवा वाटण्याचा आणि भरभराटीचा काळ आहे. गाडी काढतायत आता. गाडीवरती हे मला मंदिरात सोडतील. आम्ही निघालो आहोत मंदिरात जाण्यासाठी आणि मंदिर जवळच आहे. चालत थोडंसं लांब पडतं, गाडीवर पटकन पोचतं. कधी आली नाही ना वंशाला. काय म्हणतात? मंदिरात आलेली आहे, भरपूर बायका दिसत आहेत, भरपूर गर्दी आहे. आणि हे आमच्या इथलं जवळचं केदारेश्वर मंदिर आहे. इथं मी नेहमी येते, पण संक्रांतीसाठी कधीच आले नव्हते. आज पहिल्यांदाच मी इथं आहे. आणि हे विडे सर्वांनी मांडलेले आहेत, सर्वांचे विडे घ्यायचे चाललेत. हळदी कुंकू म्हणजे फक्त परंपरा नाही, तर एकत्र येणे आहे. आणि या सणाला तिळगुळ वाटून एकत्र येऊन एकमेकाच्या नात्यांचा गोडवा जपला. श्रीकृष्णतासारखा पुत्र, हर हर महादेवा, करील तुझी सेवा, रघुनाथ गायकवाडांचा माझा जोडा जन्माला जावा. अंजला सुख दुःखाचे साधन, गंध कुणांजना हळदी कुंकवाचे कारण. अशा प्रकारे खूप छान नावं घेतलीत. बायका खूप सुंदर नावं घेतात. मला ॲक्च्युली जास्त नावं येत नाहीत, मी शॉर्टकटच नेहमीचीच नावं घेते. माझी ठरलेलीच आहेत, तीच नावं परत मी घेते, कारण माझी अशी पाठ होत नाहीत नावं. अशा प्रकारे माझ्यासुद्धा ओट्यामध्ये विडे घातले आणि खूप छान परंपरा आहे. मला मकर संक्रांतीचा सण आवडतो खूप. सर्वजणी एकत्र येतात. मला सगळे सण खूप आवडतात आणि प्रत्येक सण मी हा साजरा करतच असते.
त्या प्रकारे छानपैकी मंदिरात सण साजरा करून आता आम्ही परत घरी चाललो आहोत. मी इथे आमच्या शेजारी एक गाई आहे, मी तिची कधीतरी येऊन पूजा करत असते. तर आज मकर संक्रांतीच्या सणामुळे मी इथं तिला नैवेद्य दाखवून तिची पूजा खायची वस्तू करायला आली पहिल्यांदा होती. हळदी कुंकवाला घरी बायका आलेल्या आहेत परत ती दंगा करत बसेल माझ्या बाळाला म्हटलं. यांना फोटो काढायला लावले. ही छानपैकी रांगोळी काढलेली होती अंगणामध्ये. अशा प्रकारे आजचा संक्रांतीचा सण पार पडला. छानपैकी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. घरामध्ये बऱ्याच बायका आलेल्या हळदी कुंकवाला. छान झाला. मीही जाऊन आले सगळीकडून हळदी कुंकू करून. मस्त. ओके, गुड नाईट, सी यू. संक्रांतीचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.